हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आहे माझी फ्लाईट अँड आय एम ट्रॅव्हलिंग टू स्वीडन. सो मी आहे आता मुंबई एअरपोर्टवर. जस्ट एंटर केलं आहे. येताना काही नाही, सगळी मला जेवढं कवर करता येईल माझं ट्रॅव्हल जर्नी मी ती कवर करेल. तर आता फर्स्ट फ्लाईट आहे आपलं, ते आहे मुंबई टू मुनिक एअरपोर्ट, दॅट इज इन जर्मनी. आणि आता मला चेक इन प्रोसेस करायची आहे. सो जे माझी फ्लाईटचं जे काउंटर आहे तिकडे मी माझं बॅगेज सबमिट करणार, ते वेट करणार तिकडे. अँड देन बघू पुढची प्रोसेस काय आहे, कारण माझं पण फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग आहे. सो लेट्स सी, स्टे ट्यून. इतकं माझं वेट आहे. ह्या 2 ट्रॉली बॅग्स, ही एक बॅग जी माझ्यासोबत असणारी कॅरी ऑन बॅग, ही सुद्धा कॅरी ऑन, आणि ह्या 2 लगेजमध्ये जातील. सो असं आहे. सो आता माझं लगेज जे आहे ते सबमिट करून झालेलं आहे, म्हणजे बेसिकली चेक इन झालेलं आहे. आणि बॅग ओव्हरवेट होत्या थोड्याशा, पण रिक्वेस्ट करून ते ॲडजस्ट झालेलं आहे. सो आता नेक्स्ट प्रोसेस आपली सिक्युरिटी चेकिंग आहे. आणि मी माझ्या बॅग्स जे आहे सबमिट केल्या आहे. आता त्या मला डायरेक्ट माझ्या फायनल डेस्टिनेशनला भेटणार. सो आता मी सिक्युरिटी चेकिंग करते एकदा. लेट्स सी इथे काय होतं. आय गेस जे मी कॅरी ऑन बॅगमध्ये सगळं स्टॉक कॅरी करते ते चेक होणार बेसिकली. सो लेट्स सी. सिक्युरिटी चेक इन झालं आहे. आणि आता नेक्स्ट प्रोसेस आहे इमिग्रेशन, जी की इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी कंपल्सरी असते. सिक्युरिटी चेक इनमध्ये काय झालं मी ते पुढे सांगते. अगोदर एकदा इमिग्रेशन प्रोसेस करून घेतलं आहे अँड देन बोलते. आता इमिग्रेशन प्रोसेस पण झालेली आहे. आणि आता एक खूप छान वाटलं मला, कारण मी इमिग्रेशनसाठी गेलेले आणि तिकडं जे होते ऑफिसर ते खूप छान मराठीत मला विचारताय कुठे निघालात तुम्ही. असं खूप छान वाटलं, कारण त्यांनी माझ्या सरनेमवरून ओळखून घेतलं की मी मराठी आहे आणि मला मराठीत क्वेश्चन केला आणि शुभेच्छा दिल्या. खूप छान वाटलं. तर सगळ्या प्रोसेसेस माझ्या करून झालेल्या आहे. सगळ्यात अगोदर तर आपलं बॅगेज सबमिट करून झालेलं आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी चेक इन आणि इमिग्रेशन पण झालेलं आहे. आणि आता जो गेट नंबरवरून माझी फ्लाईट आहे तिथे मी जाऊन बसणार. पण त्याच्या अगोदर सगळ्यांना माहिती एअरपोर्टला खूप सारं शॉपिंगसाठी ऑप्शन असतात. शॉपिंग तर मी करणार नाही आहे, बट जस्ट लेट्स एक्सप्लोर. सो बघू काय काय आहे. एक्सप्लोर करायला ना खूप काही आहे, पण माझ्याकडे बॅग खूप जास्त हेवी आहे. ऑलमोस्ट माझ्या पाठीवरची बॅग आहे ही ऑलमोस्ट 10 kg यामध्ये आहे. प्लस ही अशी एक हँडबॅग आहे, यामध्ये पण जवळपास 4 किलो असेल. आणि अशी एक क्रॉस बॅग. सो त्याच्यामुळे मी आता विचार केला आहे की जे माझं गेट नंबर आहे मी जे माझं गेट नंबर आहे ते तिकडेच जाऊन बसते अँड रेस्ट करते. सस्टिट्यूट हे बघा, हे इकडं ना असं गेट नंबर लिहिलेले असतात. प्रत्येक जी जाणारी फ्लाईट असते ना तिचं वेगवेगळं गेट नंबर दिलेलं असतं आणि सरळ सरळ
इकडे बघा 69 आहे. सो जोपर्यंत आपलं गेट नंबर येत नाही तोपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे. अँड 78 मला वाटतं ह्या साईडचं लास्ट आहे. तर मला 78 माझं गेट नंबर आहे 78 आणि 78पर्यंत मला चालत जायचं आहे. आता खूप लांब आहे 78, बट जावं लागणार. सो हा असे इकडून गेट्स दिलेले असतात म्हणजे प्रत्येक फ्लाईटचे. हे इकडे पण समोर लावलेलं आहे बोर्ड, तुम्हाला तुमचे गेट कुठे आहे ते डायरेक्शन डिस्प्ले होते की तुमचं गेट कुठे आहे. सो 78 आहे आपलं राईट साईडला. सो तर राईट साईडला जात. हे आहे 78 गेट नंबर. ओके, तर सगळ्या ज्या माझ्या प्रोसेसेस आहेत त्या आता झालेल्या आहेत आणि मी आता गेट नंबरवर येऊन बसलेले आहे. तर स्टार्टिंगपासून मी काय केलं ते सांगते, कारण प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ घेता येत नाही आणि मला फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करत असल्यामुळे कॉन्फिडन्स पण नव्हता व्हिडिओ शूट करायला. तर फर्स्ट आपण गेटमधून एंट्री करतो, आपलं बोर्डिंग पास किंवा तिकीट आणि पासपोर्ट त्यांना शो करून. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आल्यानंतर जी तुमची एअरलाईन असेल तिचं काउंटर असतं, तिकडे जाऊन तुम्हाला बॅगेज जे आहे सबमिट करायचं असतं. सो मेक शुअर की तुमचं जे लगेज आहे ते तुमच्या फ्लाईटने म्हणजे तुमच्या एअरलाईनने जे काही तुम्हाला कॅपॅसिटीचं दिलं असेल त्याच्या ओव्हरवेट व्हायला नको, अदरवाईज पे करावं लागतं. कधी कधी ॲडजस्ट पण होऊन जातं, जसं की माझ्या एअरलाईनचं 23 अलाउड होतं, प्लस मी अजून 23 ॲड केलं होतं एक्स्ट्रा 16,000 पे करून. पण त्याच्यापेक्षाही माझं थोडंसं वर गेलेलं होतं लगेज, तर पण मी रिक्वेस्ट करून ॲडजस्ट केलं तितकं. सो त्या 2 बॅग ज्या होत्या ट्रॉली बॅग त्यांच्याकडे मी सबमिट केल्या. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस होती सिक्युरिटी चेक इन. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः म्हणजे तुम्हाला पण चेक स्कॅन करतात आणि जे काही तुमच्यासोबत हे कॅरी ऑन बॅग्स असतात त्या पण स्कॅन होतात. बेसिकली जे काही तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतील ते तुमचे स्कॅन होतात, तुम्हाला ते बाहेर काढून ट्रेमध्ये ठेवावे लागतात, ते स्कॅन होतात. शिवाय बाकीचे पण फूड स्टॉप्स वगैरे चेक होतात. सो ते झालं की मग इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी इमिग्रेशन महत्त्वाचं असतं, ते इमिग्रेशन झालं अँड देन फायनली डन, एव्हरीथिंग इज डन. तर गेट नंबर जसं की मी दाखवलं, गेट नंबर प्रत्येक फ्लाईटचा एक गेट नंबर असतो. सो त्या गेट नंबरवर आता मी येऊन बसलेली आहे, जे समोर आहे माझ्या, आणि इकडं असं बसलेली आहे. आता वाजलेले आहे जवळपास 10:30 आणि माझी फ्लाईट 1:30ची आहे. सो माझ्याकडे खूप वेळ आहे. सो मी एक्सप्लोर पण नाही करू शकत एअरपोर्ट, कारण माझ्याकडे खूप सारे हेवी बॅग्स आहेत, म्हणून आता खूप वेळ मला तसंच बसायचं आहे. सो स्टे ट्यून गाईज. आणि व्हिडिओ जर खूप लॉंग होत असेल तर मी पार्ट्समध्ये याला कवर करायचा नक्की प्रयत्न करेल, पण येस सगळं कवर करेल. सो स्टे ट्यून. आत्ता वाजलेत 12 आणि फ्लाईट आहे 1:30 वाजेची. सो अजून 1.5 तास माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं की मी खूप जास्त लवकर आली आहे. पण जसं मी म्हटले माझं फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल होतं, सो त्याच्यामुळे लवकर आले, कारण काहीच माहीत नव्हतं म्हणजे काय प्रोसेस असणार काय हे ते, त्याच्यामुळे लवकर आलेलं बरं. बट म्हणजे तुम्ही साधारण एक 2 ते 3 तास आधी आलात तर सफिशियंट आहे, खूप सफिशियंट आहे. म्हणजे धावपळ होणार नाही आणि सगळं व्यवस्थित होईल. अदरवाईज 1 तास पण इथे प्रोसिजरला लागत नाही, कारण मी जे आहे वेब चेक इन केलं होतं. वेब चेक इन तुमच्या फ्लाईटच्या 1 दिवस अगोदर सुरू होतं. सो तुम्ही 1 दिवसच, आय गेस, मला कन्फर्म माहीत नाही, बट 1 दिवस अगोदर तर होतं. तर मी ते केलेलं आहे, ऑलरेडी मी केलं होतं ते. आणि त्याच्यात पण माझा खूप मोठा इश्यू झाला होता, मी तुम्हाला ते सांगते काय झालं होतं. तर मी वेब चेक इन करत होते आणि मी फर्स्ट टाईमच वेब चेक इन करत होते. सो तिकडं मला जी इन्फॉर्मेशन दिसत होती फिल करायची ती केली, बट ते बाय डिफॉल्ट माझ्याकडून इमर्जन्सी जे रो असतात ते सीट सिलेक्ट झालं होतं. आणि मग मला परत ते कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करून कसं तरी चेंज करून घ्यावं लागलं. ते एक झालं इश्यू. मग वेब चेक इन झालं होतं, त्याच्यामुळे तो एक टाईम वाचला माझा आणि इथे आल्यानंतर मला जास्त वेळ लागला नाही. 1 तासाच्या आतच सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या होत्या. आणि आता फायनली मी 10:30 वेट करते आणि आत्ता वाजले आहेत 12. सो
1:30 वाजेपर्यंत अजून मला वेट करायचं आहे. आणि इकडे असं वेटिंग एरिया पण असतो, तुम्हाला दाखवते मी. एअरपोर्टवर ना बरेच ड्युटी फ्री गोष्टी असतात, तर त्या बघून येते म्हटलं एक्झॅक्टली काय असतं आणि तुम्हाला पण दाखवते मी. सो लेट्स सी. तर फायनली आता बोर्डिंग प्रोसेस सुरू झालेली आहे अँड आय एम हेडिंग टुवर्ड्स माय फ्लाईट. अ बिट नर्वस. परत तिथे बॅग स्कॅन कराव्या लागतात, फार सिक्युरिटी आहे. लुफ्तांच्याकडून हे असं एक पिलो मिळालं आहे आणि एक छोटंसं असं ब्लँकेट. बरं झालं, कारण मला खूप जास्त थंडी वाजते. या फ्लाईटमध्ये तर मला विंडो सीट मिळालेलं नाही, बट नेक्स्ट फ्लाईटमध्ये आहे. सो लेट्स ॲडजस्ट, कारण आता तसंही मी झोपून जाणार आहे आणि नाईट टाईमला काहीच व्ह्यू मला दिसणार नाही विंडोमधून तसंही. सो दॅट्स वाय. आणि बघू आता, माझी फुल झोपायची इच्छा आहे. आत्ता मी आहे जर्मनी एअरपोर्टवर. सो आत्ता मी आहे जर्मनी एअरपोर्टवर आणि थोड्याच वेळात माझी स्टॉकहोम म्हणजे स्वीडनसाठीची फ्लाईट जी आहे बोर्डिंग प्रोसेस सुरू होणार आहे. सो थोड्या वेळाचाच गॅप होता इथे, जास्त होता, पण सिक्युरिटी खूप टाईट आहे इकडची. सो सिक्युरिटी चेक इनसाठी खूप जास्त वेळ लागला, म्हणून तितके वेळ मला बसावं लागलं नाही. आणि आत्ता वाजले 8:30 झाले आणि 9:20ची इथून माझी परत फ्लाईट आहे. सो कनेक्टिंग फ्लाईट होती, डायरेक्ट फ्लाईट नव्हती माझी स्वीडनसाठीची. सो फर्स्ट हॉल्ट हा होता जर्मनी आणि मग सेकंड आता फ्लाईट असणार डायरेक्ट स्वीडनसाठी. आणि जेव्हा तुम्ही इकडे एंटर करताना म्हणजे अब्रॉडला किंवा युरोप कंट्रीजमध्ये, तर युनिव्हर्सल जे चार्जर्स आहेत तुमच्यासोबत कॅरी करा. मी कॅरी नव्हतं केलं, कारण ऑलरेडी योगेशकडे आहेत, ते घेऊन आलेले आहेत. आणि माझ्याकडे हे पॉवर बँक होतं जे की मी फुल चार्ज केलेलं होतं, म्हणून मला इथे गरज नाही लागली. पण तुम्ही इथे जर आलात ना एअरपोर्टवर, तर आपले चार्जर इकडे चालणार नाही. सो चार्जर युनिव्हर्सल चार्जर नक्की कॅरी करा तुमच्यासोबत. आणि एक टाईमचं पण एक इश्यू होतो की टाईम चेंज होऊन जातो इकडे,
मग लक्षात नाही आणि माहीत नाही माझ्या फोनचा तर तो बाय डिफॉल्ट चेंज नाही झाला. तसं बाय डिफॉल्ट चेंज व्हायला पाहिजे फोनमध्ये टाईम, पण तो चेंज नाही झाला. सो त्याच्यासाठी मी ॲप्लिकेशन घेतलं होतं ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल कंट्रीजचं टाईम शो करतं. म्हणजे मग इझी जातं सगळ्या गोष्टी हे करायला. आणि मेन म्हणजे अगोदर एक गोष्ट आता एक एक्सपिरियन्स असा आला की जो आपल्या बोर्डिंग पासवर जो गेट नंबर दिलेला असेल तोच राहील असं हे नेसेसरी नसतं. सो तुम्ही तुमच्या काउंटरवर किंवा तुमची जी एअरलाईन आहे त्यांच्या स्टाफशी कन्फर्म करा, म्हणजे इथे आल्यानंतर सुद्धा की हेच आहे का, कारण माझं चेंज झालं होतं. अगोदर गेट G होतं आणि मग नंतर K16 झालं. सो बरं झालं, लकीली मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता की तेच आहे, पण ते बोलले की नाही चेंज झालं. मग परत मला चेंज करावं लागलं आणि हे एअरपोर्ट खूप जास्त मोठं आहे. मी आता ॲक्च्युली मी गेलेच नाही कुठं, कारण परत शोधायला मला खूप वेळ लागला असता काही सगळ्या गोष्टी. म्हणून मी तिकडे गेट नंबरवर येऊन थांबलेली आहे आणि थोड्या वेळात मग प्रोसेस सुरू होईल. या फ्लाईटमध्ये ना मला विंडो सीट मिळालेली आहे. त्याच्यामुळे मला खूप जास्त हॅपी फील होतं, कारण येताना ती जी फ्लाईट होती मुंबई टू मुनिक, त्याच्यामध्ये मला विंडो सीट मिळालेलं नव्हतं. पण काही हरकत नाही, कारण तो पूर्ण जो प्रवास आहे तो सगळ्या नाईटमध्ये मी केलेला आहे, म्हणजे नाईट ट्रॅव्हलिंग होतं तेच. त्याच्यामुळे तसंही काही व्ह्यू मला दिसणार नव्हता. बट आता इकडे पण सकाळ आहे. सो त्याच्यामुळे मग हे जो काही मला ट्रॅव्हलिंग आहे फ्रॉम मुनिक म्हणजे जर्मनी टू स्वीडन, छान व्ह्यू मी कॅप्चर करू शकते, होप सो. आणि सो आता विंडो सीट आहे अँड लेट्स सी. आपल्याला एअरपोर्टवर उतरल्यानंतर आपण चेक इन करताना जे बॅगेज सबमिट केलं होतं ते कलेक्ट करायचं असतं आणि बॅगेज काउंटर कुठे हे ठिकठिकाणी लावलेलं असतं. ते फक्त डायरेक्शन फॉलो करत जायचं आणि कुठल्या बेल्टवर आहे हे पण डिस्प्लेवर दाखवलं असतं. थँक्यू. कसं वाटतं तुला भेटून 6 महिन्यानंतर? छान वाटतंय. असं वाटतंय आम्ही लग्नासाठी परत भेटतोय. परत करायचं का? स्ट्रेंजर 6 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर भेटतोय, कारण योगेश इकडे आले होते 13 ऑगस्टला आणि आज आहे 13 फेब्रुवारी. कम्प्लीट 6 म्हणजे एक डायरेक्ट वर्षच बदललं. तर खूप छान वाटतंय मला भेटून आणि योगेशने असं अनएक्सपेक्टेड सरप्राईज पण दिलेलं आहे. थँक्यू फॉर दिस. आणि चॉकलेट्स पण आहे खूप सारे. आणि आता आम्ही जातो कारण योगेशचं ऑफिस पण चालू आहे, तर मग आता पहिले घरी जातो. हां, माझं लगेच एवढं लगेच उचलून आणलं मी, एवढं इकडून. ती एकटी आली आहे, तिला कोणीच नव्हतं सपोर्ट करा. बॅग माहिती आहे 10 किलोची बॅग पण
हे तिचं लगेज एवढं लगेज ते इंडियावरनं घेऊन आले. हँडबॅग पण आहे, क्रॉस बॅग पण दाखवलं मी व्हिडिओमध्ये. ठीक आहे चालेल. चला बाय, भेटू. बाय बाय, भेटू पुन्हा. फायनली. आणि एवढी थंडी आहे, म्हणजे योगेश सांगायचं ना की खूप थंडी आहे, तर ते इमॅजिन तर कधी होत नव्हतं. पण आता जेव्हा आली आहे ना एअरपोर्टमध्ये, मला काहीच नव्हतं वाटत, कारण तिथे हिटर होतं, सो काही वाटलं नाही. जसं मी बाहेर निघाले खूप थंडी आहे, असं तरतर कापत होता. कालच स्नोफॉल झाले. अच्छा, हा हे काय दिसतंय स्नोफॉल, दाखवू शकते. बाहेर तुम्ही बघू शकता सनी ॲटमॉस्फिअर आहे आणि कालच स्नो पडलेला आहे. आज ती केबिन क्रू मेंबर आहे ना, ती पण म्हटली की आज बहुत लकी डे है, आज सनी डे है. म्हटलं बघ मी येणार आहे म्हणून सनी डे आज. आणि आज ना इकडे सनी डे आहे. जेव्हा मी ट्रॅव्हल करत होते तेव्हा कॅबिन क्रू मेंबरच मला बोलली की आज छान दिवस आहे, आज सनी डे आहे, मी येणार आहे म्हणून आज सनी डे. ओके नाही बरोबर, आज लकी डे. कारण जसं योगेश म्हणतात ना की इकडं ह्या सीझन मध्ये सन निघणं खूप मोठी गोष्ट आहे, बघा नाही. तर आता मी कॅब केली आहे आणि जातो आहे घरी, फ्लाईटवर. तिकडे जाऊन भेटतो. माझ्यासाठी पण नवीन आहे, सो सगळ्या गोष्टी मला पण बघायच्या आहे, सो व्हिडिओ बनवण्याचा नादात त्या मिस होतील. सो स्टे ट्यून. जर व्हिडिओ वगैरे बनवते घरी जाऊन. आणि फायनली आम्ही पोहोचलोय आणि हे आहे आमचं आता अपार्टमेंट. इतक्या दिवस हे सगळं व्हिडिओ मधून बघायचं मी, ओके नाही, आता रियालिटी मध्ये बघतीये सगळं. इकडे हे प्रत्येक अपार्टमेंटच्या खाली असतं वाटतं असं, हो ना. आणि त्याला चावी आपल्याला सेपरेट देता का? कोणत्या फ्लोअरला आहे? 9th फ्लोअर. वेलकम. थँक्यू. गृहप्रवेश.